चरण वंदन। तसे या जगन्नाथाची वंदना 1967 मध्ये जगन्नाथाची रथयात्रा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को नावाच्या 1000हून अधिक शहरामध्ये ऐका एक प्रकारची ज्योत से ज्योत मिलाते चलो आणि काय पण हरे कृष्ण 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 हरे 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 राम आहे। त्याशिवाय रस्त्यामध्ये वेदवाणी वितरण होणार आहे। आवडती गोष्ट मधुर जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की। जगन्नाथ स्वामी नयन बदगावे भावा तुमे। जगन्नाथ स्वामी नयन बदगावे भावा तुमे। जगन्नाथ स्वामी नयन बदगावे भावा तुमे। जगन्नाथ स्वामी नयन बदगावे। जय जगन्नाथ, जय श्री कृष्ण आणि जय श्रीराम। मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, मुख्य अतिथी, उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की या रथयात्रेच्या प्रमुख कार्यक्रमात मला इथे उपस्थित राहण्याची इस्कॉनच्या सर्वच प्रमुख मान्यवरांनी मला संधी दिली। मी 2 महिन्या अगोदर स्वतः ओडिशाला जाऊन मंदिराचे दर्शन घेतले, स्वतः तिथे गेलो आणि पूर्ण त्या रथयात्रेबद्दल जे आता आपण उल्लेख करत आहात त्याबद्दलची माहिती मी स्वतः तिथे जाऊन घेतली आणि तेव्हाच मनामध्ये आलं होतं की पुढच्या वर्षी आवर्जून त्या रथयात्रेला स्वतः जाईन आणि त्या पूर्ण ह्याच्यामध्ये सहभागी होईल। आणि आज इस्कॉनच्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत मला थांबण्याची गरज वाटली नाही
ह्याच वर्षी आपण मला ती संधी उपलब्ध करून दिली, यासाठी मनापासून आपले आभार मानतो। आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून आपल्या सगळ्याच देवी देवतांचे, सगळ्याच उत्सवांचं अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। एका बाजूला वारी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आपण या पुण्यामध्ये जगन्नाथपुरीची रथयात्रा आपण जे आयोजित केली आहे आणि त्यामुळे आपल्या हिंदू धर्माकडे जे काही आक्रमण होत आहेत, वाकड्या नजरेने पाहणारे जे लोक आहेत, त्याला चोख उत्तर सगळ्या हिंदूंनी, प्रत्येकाने मोठ्या संख्येने एकत्र येणं हीच माझ्या हिशोबाने काळाची गरज आहे। आज आपण हिंदू म्हणून जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे आपली संख्या बघूनच आपल्या आपल्या बिळामध्ये जात असतील, एवढी ताकद आपल्या हिंदू समाजामध्ये आहे। आणि म्हणून आज जगन्नाथपुरीची रथयात्रा असो, वारी असो, महाकुंभ असो, प्रत्येक आपल्या या जेव्हा जेव्हा हिंदूंना एकत्र येण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र आलंच पाहिजे। मी परत एकदा इस्कॉनला त्या सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आपले आभार मानतो, कारण का आपल्या माध्यमातून के लिए प्रसाद का आयोजन किया है। जाते समय रास्ते में भी हम करीब 1.5 लाख लोगों को प्रसाद वितरण करने वाले हैं। ये रथ यात्रा के दरमियान हम लोग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे और जय जगन्नाथ जी का नारा लगाते हुए, जय घोष करते हुए ये रथ यात्रा निकलने वाली है, क्योंकि एक प्रेम की यात्रा है। ये रथ यात्रा सभी समाज में और सभी एक प्रेम का संदेश देते हुए जाती है, भक्तिभाव का संदेश देते हुए जाती है। और ये रथ यात्रा का मुख्य उद्देश्य जो है, क्योंकि कई सारे लोग उड़ीसा में जगन्नाथपुरी में नहीं जा पाते, तो इन्हीं लोगों को, सभी समस्त लोगों को, पुणे के लोगों को दर्शन करने के लिए, दर्शन करने हेतु ये रथ यात्रा का भी प्रयोजन है। इसी प्रकार की रथ यात्रा 180 देशों में 1800 मंदिर के द्वारा इस्कॉन से